हा बोला साहेब. पाहू शकता आपण हे खरं तर केला होता आणि स्वतः प्रकरण नाहीये आणि याच्यामधून जे पर्यावरण जे काही कीटकनाशक असतील त्याचं 100% चांगलं आहे. आपण पण थंडीची थोडीशी ऊब घ्यावी. त्याच्यापेक्षा अन्य प्रश्न आहेत, खड्डे आहेत, नदी दूषित आहेत. म्हणून साहेब आम्ही आपल्याला पण शेकोटी घ्यावी अशी एक विनंती आहे. चला ठीक आहे, विरोध दाखवण्याचे खूप चांगला तरीका आहे. मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण कसं आहे की जेव्हा आपण सार्वजनिक हितामध्ये काही निर्णय घेत असतो जर आपल्याला मान्य नसेल तर आपण येऊन चर्चा करायला पाहिजे. साहेब आमची एक रिक्वेस्ट आहे की याच्यापेक्षा साहेब तुम्ही काम करता ते भारी आहे. हा मुद्दा नाहीये. आपण आपल्यासारख्या हे मुद्दा नाही, मुद्दा तुम्ही तयार करता. नाही तसं नाही. गरीब लोक जे आहेत आपण आता उलट एखाद्या 75% सूट देतो. हा आम्ही त्याचं अभिनंदन आहे. अभिनंदन एक नंबर तुम्ही जे पुणेकरांसाठी जो काढला ना टॅक्सवर जो 75% सूट काढली त्याचं आम्ही स्वागत हे करतो. बघा कसं आहे सांगू का, शहरासाठी जे काही चांगलं होऊ शकते तेच सकाळपासून दुसऱ्यापर्यंत मी तेच करत असतो. 100% काही निर्णय जर लोकांना मान्य नसेल तो निर्णय चेंज करायला माझी काही हरकत नाही. मी स्वतः माझ्या मताने तुम्हाला हे मान्य आहे की आपण शेकोटी आता जो काय विषय तो थांबावा. आता नाही इथे मी काही सांगणार नाही. आमची रिक्वेस्ट आहे अजून त्याच्यावर मतमतांतर काय आहे ते माहिती आपण पाहू शकता पुण्यातील महापालिका आयुक्त नवल किशोरराव यांच्या बंगल्याबाहेर खरं तर हा संपूर्ण एक प्रकारे आपण ड्रामा म्हणू शकतो तो सुरू असल्याचं दिसून येते. महापालिका आयुक्तांनी 1-2 दिवसापूर्वी जो आदेश काढला होता की पुण्यात शेकोटी पेटवून त्याला कारण दिली होती, प्रदूषण होतंय किंवा अशी काही कारण दिली होती आणि त्याचा निषेध करण्यासाठी अशा प्रकारे हे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याबाहेर शेकोटी पेटवून आंदोलन सुरू असताना स्वतः महापालिका आयुक्त बाहेर आले. त्यांनी या आंदोलकाशी चर्चा साधली. अर्थात या निर्णयाचा फेरविचार केला जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलंय. तर पाहूया आपण आता पुढे काय होतं ते. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.